भाईंदरमध्ये धक्कादायक कारवाई समोर आली आहे। मीरा भाईंदर परिसरातील नवघर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या अन्ना पॅलेस डान्स बारवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकलाय। काश्मीरा गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकली आणि या कारवाईत उघड झाला एक भयावह प्रकार। बारमध्ये भिंतीच्या आड लपवलेली गुप्त खोली म्हणजेच कॅव्हिटी पोलिसांनी सखोल तपास करत टाईलच्या मागे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उघडणारा लोखंडी दरवाजा शोधून काढला आणि त्या अरुंद गुदमरलेल्या जागेतून तब्बल 6 मुलींना बाहेर काढण्यात आलं। या सर्व मुली अत्यंत दाटीवाटीने गुदमरलेल्या अवस्थेत उभ्या असल्याचं समोर आलं। या कारवाईत एकूण 13 मुलींची सुटका करण्यात आली आहे। त्यामध्ये स्टेजवर अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या महिला सिंगर्स आणि टेरेसवरील मेकअप रूममध्ये आढळलेल्या मुलींचाही समावेश आहे। या संपूर्ण प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 13 आरोपींविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कारवायांचा संशय व्यक्त केला जातोय। ही संपूर्ण धाड पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। काश्मीरा गुन्हे प्रकटीकरण कक्ष 1चे पोलीस निरीक्षक सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत या मुलींना या नरकातून बाहेर काढलंय। भाईंदरमधील या घटनेने पुन्हा एकदा डान्स बार मधील काळ्या कारवायांचा पर्दाफाश केलाय आणि आता या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा भाईंदर।